कोणाचा आहे व? मम्मी आई आहे ना माझी. असं का? हा बाई हॅलो. हा बाई गेला तसा फोनही नाही केला. अबाय बाई बाई अबा आली तशी तुमच्याच घरची याद येऊन राहिली मला. खरंच सांगतो देवाची शपथ मला तर जसं गमून नाही राहिलं घरी. हे बा घडीतच तुळशीला पाणी घालायला गेली मला आनंदाची याद आली. म्हणलं बाई आनंद कसा आपल्या माग 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 मग येत जाय व आणि लेकरायची अशी याद येऊन राहिली हो बाई. काही म्हणा. हो माय आम्हाला बाई तुमची लय याद येऊन राहिली बरं. हो मग म्हटलंय रश्मीले सकाळून नाश्ता करायच्या अगदी म्हटलं का व तो याई असती तर पोहे खाल्ले नसते म्हटलं तो आईनं. अशी रश्मी हो म्हणे बाई त्या एसिडिटीचं औषध घेत जा बरं बाई. साजरं नसते ते वाढत जाणं. हा तर आज किती आहे तुम्हाला त्याचा डॉक्टर जोड जा. डॉक्टर गोळी गी देईन काही. हा ते इलाज आहे ना एसिडिटीचा. एक गोळी भेटते बाई. हा ते गोळी घेतली ना की एसिडिटी वाढतच नाही. मलाही पहिले असाच त्रास होता माय काहीच ना खाताय. वरण खाल्लं की तुम्हाला सांगू ना मी वरण खाल्लं की जय जय. पोहे खाल्ले की जय जय. काही उलसक जरी तिखट शिल्लक गेलं नाही. मसाल्या गिसाल्याचं ह्या पोरीसोरी करतात ह्या भाज्या मसाले टाकतात. जेवलं की बाई मलनीरा जैतीच लागे. पण बाई मा पोरानं दवाखाना केला बाई. डॉक्टरनं मला एकच गोळी दिली. ते गोळी घेतो बाई मी त्रास झाला की मग आता मला त्रासच नाही. हो ना बाई जातो ना मी. राजकुमारी येलाय त्याच्यात त्याला सांगितलं की तोच मग डोकसं याच्यातच राहिले. त्याचा माल्यात लय जीव आहे ना. मग मला काही दुखते म्हटलं की त्याला मग तिकडे त्याचं मन नाही लागत. मग मी त्याचा देखता काही सांगतच नाही. मग उगाच पोरगो काळजी करते. मग तो गेला की मग आता रश्मीच्या बाबाला घेऊन जाईन दवाखान्यात. अय बाई हो का माय हो का तर भाऊ येलाय हो रश्मी. हो ना आईने सांगितलं दादा येलाय. हा असं हा बाई हो ना. मग हो जाऊ द्या पोराले. हो लेकाले इतक्या दूर राहा लागते पोराला काळजी वाटतेस. सुनई आली का? नाही सून नाही आली. तोच आला एकला. बरं बाई म्या फोन याच्यासाठी केलता. ते त्या रोजी मी तुम्हाला म्हणलं नव्हतं रश्मीला साडी नेसवायचं तर म्हणलं मग कसं करता म्हणजे मी 7व्या महिनी नेसू का तुम्ही 7व्या महिनी नेसवता असं. जसं मग तुम्ही नेसवत असाल तर मी 9व्या महिनी नेसतो. आणि जसं नाहीतरी मला बाईट पण आली मी रश्मीला घेऊनच होतो इकडे तर मग 9व्या महिनी मी नेसवू शकतो तिला साडी जशी. पण मग आता माझ्या बाई विचारून घ्या बाई तुम्ही जर 7व्या महिनी नेसवत नसेल तर मी 7व्या महिनी नेसून घेतो. कसं ये आता कसं तब्येती चांगली आहे सर आहे तर कार्यक्रम कसा हशी खुशीत मजेत होते. मग 9व्या महिने म्हटलं कोणाला चान्स भेटते कोणाला भेटतही नाही. मासुनीची गोष्ट सांगितली नाही ना तुम्हाला. तिची माय अशीच म्हणे 9व्या महिने साडी नेसवतो 9व्या महिने साडी नेसवतो. 9व्या महिने सावली नाही पडली तर लागे पोरग झालं आणि साडी नेसवायचे काम नाही पडलं तिले. बरं झालं ना घरी नेसून घेतली होती म्या मग म्हणून म्हटलं. हो ना हो नाही बाई असं करताना मग 7व्या महिन्यात तुम्हीच घ्या नसून आणि 9व्या महिने हा बाई बायत पण आले काही पाठवत नाही मी रश्मीले. तुम्हीच या ना इकडे. तुम्हीच या आता ती दोघं का आले. अति आता सरेच जण आहेत. रात्री दुखो बेरात्री दुखो भस्कन नेला जाते गाड्या आहेत घरी सारं आहे. काही बायत पण आले न्यायचं काही तुम्ही घोर लावू नका. वाटलं तर तुम्ही चालले जा अति मग करू लागेल याच लागते. नाही हो बाई माझ्या पहिलं बायत पण आहे ना आम्ही का आमच्याच घरी चांगलं लागते. नाही जी ह्या पा त्या मोठ्या सुनीला काही पाठवलं नाही. आता तिच्या घरी तिची आई एकलीच होती मग तुम्हाला ना माहित आहे. पण मी मलाही नाही सुनीले नाही धाडत. तुम्ही तिची या आणि बायत पण झालं की एका परी न्या एका परी. लेकरं चांगलं सगळं व्यवस्थित असलं की मग 8-10 दिवसानं तुमच्या पोरीला घेऊन जा. पण बायत पण व्हायला बाई होतीच राहू द्या. कसं आमचं गाव शहराजवळ आहे. ट्रीटमेंट चालू आहे तिला डॉक्टरींची. सारच हे आहे तर अशी म्हणतो माय मी तुम्हाला असं वाटू नका देऊ माय बाई नाही तर वाटीन माय बाई सासू पाठवतच नाही. तशातलं काही नाही बरं बाई. पण मला वाटते आता तुम्ही दोघं तर ते फालतू भाऊचे जीवाले घोर. अति आता सारच बराबर आहे जसं पोरं आहेत गाडी आहे सरस आहे म्हणून म्हणतो बाई मी. म्हणून काय म्हणतो हे पा तुम्ही 7व्या महिने आता या महिन्यात जशी नेसून घ्या 9व्या महिने मग आपल्या घरी अति कार्यक्रम करू. अतिच डिलिव्हरी झाली बाई. हे बा डिलिव्हरी झाली साजरी की म्हणजे का परी तुम्ही रश्मीला न्या ना. आम्ही नाही म्हणत ना न्या तुम्ही बी. पण मला म्हणणं डिलिव्हरी व्हायला राहू द्या ती तुम्ही चालले ना बाई. बापरे मम्मी मला जाऊ देत नाहीत का. मला वाटलं मी जाते आता पुढच्या महिन्यातच. हॅलो हा बाई म्या रश्मीच्या बाबाला म्हणलं रश्मीच्या बाबा नाही तसं कसं असते पहिल्यांदा आपण आणू असं म्हणलं बाई ते ना. मी सांगतो भाऊले बरोबर समजाव. तुम्ही 7व्याच महिने नेसून घ्या साडी. साडी नेसून घ्या का परत तुम्ही 7व्याच महिने मग 9व्या महिने इकडेच नेसवत आहे ते इकडेच राहते रश्मी. आणि 7व्या महिने नेसवाय का बरं तुमची इच्छा आहे ना नेसून घ्या. हो तेच म्हटलं
बरं मग मी म्हणतो मग रश्मीच्या बाबाला जसं मग आमची तयारी करतो मग आम्ही कार्यक्रमाची तशी. हा हा तुम्ही करा तुमच्या पद्धतनं जसं आहे तसं. हो हो बाई लय काही दगदग करत बसू नका. एक तर सून आहे तिकडे पासल्या पायरी. ते येते न काही येते लेकरायची शाळा आणि ट्युशन माय आपल्याला माहितच आहे आता. तर एकट्या काय काय करसान आता. करायला पाठवू का मोहिनीले असंही म्हणू शकत नाही. तिला पाठवलं की ती दोन लेकरं लेकराईलेच वागवत तुम्हाला बसा लागेल. एक बाई त्याच्यातच अटकून राहते. जास्त काही गोंधळ घालू नका. सटकट कार्यक्रम करा. एकल्या काय काय करत बससान म्हणून म्हण तुझी. नाही बाई मला सुलत सुनागी नाही येतात. मी करतो ना पाहतो ना माया परीनं. माय आता तुमच्यासारखा नाही होणार माय साजरा. पण आमच्या परीनं करू बाई. आम्ही आता एकुलती एक पोरगी आमची हौस आहेत काही. हो माय बाई बाई तसं नाही म्हणत बरं. माय हौस आहेत मग काय तर माय बापाचे हौस असते. करा ना माय साजरं म्हण तुमच्या याच्यासाठी म्हटलं हो बाई. माय म्हणलं माय एकट्या हा तुम्ही आता सून घरी नाही म्हणून म्हणलं माय बाई. हो बाई हो नाही नाही बरोबर आहे तुमचं. करतो पण मी हो. बरं बाई मग मी आता आमच्या इकडे ना जोशी बुवा एक त्याला विचारतो साजरे दिवस कोणता आहे तर मग तुम्हाला सांगतोच मी फोन करून. बरं बरं हा चालते बाई हो चालते. घेऊ माय रश्मी हा ठेवला का पाहिजे माय बाई कटला का तर. हा हो मम्मी. मम्मी हा काय हो मम्मी मी तिकडे जाऊ नये का आईच्या घरी. मी जातो ना तिकडे. मला आई म्हणे मला की आता जसा हा 7व्या महिन्याच्या शेवटीच बाबाला घ्यायला पाठवीन म्हणून. काहून तर 8व्या महिन्यात जाऊ नये ना. मग आई म्हणे की 7व्या महिन्याच्या शेवटी बाबाला पाठवतो म्हणे घ्यायला. मग ये जो म्हणे असं म्हणे. मी जाऊ नये का तिकडे मग. बाई हे पाय रश्मी मला काही मन खराब नाही तुला माहित आहे. मोहिनीले कोण नाही धाडलं की बा तिची आई एकटीच आहे म्हातारी आहे गाव खेळ आहे काय करीन ती बाई. म्हणून मी मोहिनीले धाडलंय तुला सारच माहित आहे. आणि तुले बी काऊन नाही म्हणून राहिली. तू आल्या घरी काही खायची कमी नाही. मी म्हणत नाही की बा घरी तुझ्या बाबा गरीब आहे का ते दवाखाना चांगला करणार नाहीत की काही त्यातली गोट नाही बाई. त्याच्याजवळ पैसा भरपूर आहे पण बाई करणार नाही ना कोणी. आता तुझ्या बाबा म्हातारे समजा गाव खेळ घरी गाडी नाही. तुला भाऊ तर ती राहत नाही. राती बेराती दुखलं काही तर मग काय करावं तो बाबानं तो आईनं. आता आपल्या घरी गाड्या आहेत एक सांगून 2-2 गाड्या आहेत. कोणता ना कोणता माणूस घरीच राहते. आपण शहरात आहो. पटकन 10 मिनिटात दवाखान्यात जाऊ शकतो. एवढे सारे जण आपल्या घरात आहेत. एकटी तू काहीच राहणार नाहीस. आता तती जाशील आणि तो आई बाबाला अचानक कुठे जायचं काम पडते. काही पडत असते बाई अचानक काम. कोणाचं लग्न असू दे लग्न हुकोतीत मरून आलं माती आली काही अर्जंटचं काम काही असते बाई. जायचं काम पडलं तू एकली तर ती तर मग त्याचंही मन नाही लागेल आणि आमचंही मन नाही लागेल. काही राती बेराती दुखलं का भर दुपारी दुखलं तर कोण करा कसं आणावं. म्हणून म्हणतो बाई मी. नाही तर मला काही असं हे नाही माय बाई. आपल्या घरी कसं 24 तास माणूस तुटत नाही. एवढं सारा गोंगाय खाना काहीच नाही. दवाखाना म्हणशील तर हात घ्यायच्या वाटीवर घरात 2-2 गाड्या उभ्या आहेत. असा विचार करून राहिली बाई मी. बाकी तर काही मला असं नाही माय. मी काही म्हणत नाही की तुझ्या बाबा तुला पैसे लावणार नाहीत का चांगला दवाखाना करणार नाहीत यातली गोट नाही. पण त्याच्या मागं दगदगच की नाही म्हाताऱ्या माणसाच्या. मला म्हण नाही इकडे बाहेर पण झालं बाई की अशीच ट्रीटमेंट चालू आहे. तू काहीतरी तो रवी म्हणे याच डॉक्टरच्या इकडे डिलिव्हरी करायची आहे ना. तुमचा तोच विचार आहे दोघायचा आहे. मग शेवटी तो बाबाला ततून अति आणणं किती उलट हेलपाट्या ततूनच लोकांना. आता बिनकामी होतून तर ते जाऊन बसा म्हणजे किती उलटे कामं झाले हे. म्हणून म्हणतो अचीच बाहेर पण होते आणि म्हणशील तर दवाखान्यात जाय माहिती तिकडे सगळं चांगलं असलं पद्धतशीर असलं तिकडचे तिकडे गेले तर चालते. नाही तर अति राहिली 15 दिवस 16 महिना आणि साजरं झालं मग चालली जाय. मग राह ना 2च्या ठिकाणी 4 महिने. मग काय घोर आहे अशी म्हणतो बाई मी तुले. बाकी तर काही मनात काही नाही माय. तो आईले सांग असं की म्हणा माय सासूचं तसं काहीच म्हणणं नाही. फक्त तुम्हाला दगदग तुमच्या जीवाले उलट घर म्हणून असं म्हणते म्हणा माई सासू. असं सांगत नाही तर तुम्हाला आईले खराब वाटायचं माहिती धाडलंच नाही बाहेर पण आले आम्ही का करत नव्हतो तशातली गोट नाही. असं असं मला मत आहे बाई. मी तुला सांगितलंच पाय तुले पट्टे का तो आई बाबाले पट्टे का असं म्हणतो बाई मी. बाकी तर काही नाही माय. हे का पुढे तुला बाहेर पणाला जायचं आहे तर जा ना मग. साजरं झालं सगळं झालं की मग जा ना माय राह ना मग. 4 महिने राहिले का 6 महिने राहिले का तिकडे तर कोण तुला म्हणते मस्त राय. मग काही टेन्शनही नाही राहत जास्त. हे आता कसं बाई कोई आधीच दुखते
कोई कोई कोणाचं दुपारी दुखते, कोई दुखते न काय दुखते सांगता येत नसते. कसं दुखते काय दुखते तेही सांगता नसते. एकटाच माणूस अन कसं करतीन तुझ्या बाबा, असं मला वाटते बाई. बाकी तर काही नाही माय. पाहतो आला हे सब नशीन तर जाय माय बाई, मी नाही म्हणत. काय झालं मग, काय दुखते मग? नाही नाही दुखत गिकत नाही काही, गोट सांगितली. ते तिच्या आईचा फोन आलता. ते तिची आई म्हणते ते साडी नेसवाचा कार्यक्रम करतो म्हणतात. मी म्हणलं करा या महिन्यात. असं का? हो मला म्हणतच त्या बाई. हो का? असं असं. बरं मी म्हणलं बाई ते काय नाव होतं बरंच मी मग आता भाऊ आलते ते. अरे हो मम्मी ते ते काशीनाथ आबाजी आलते. काशीनाथ नाही, काशीनाथ सांगितलं ना आई. हो 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 काशीनाथ. हो मा नावच ना ध्यानात ये बाई. मगापासून मी म्हणून बाई कोणच आलतं. बाई तो माणूस आलता भाऊले विचारत. मग मी म्हणलं भाऊ नाहीत घरी तर मग बाई आहेत का? मी म्हणलं बाई नाहीत घरी तर मग म्हणे सांग जा आलतो म्हणून. मी म्हणलं काय नाव सांगू तर म्हणे काशीनाथ. कोण माय काशीनाथ? मी नाही ओळखत बाई. अशीन यायचं कोणी ओळखीचं पाहिजे असतील काही पैसे गिसे म्हणून वाटलं अशीन की भाऊ नाही तर बाई देतील असं काही अशीन. मला काही सांगलं नाही बाई येईन काही. जाऊ दे ते आले ते सांगून देईन. अरे बापरे हो काय मग मग काय केलं मग? बाई झोडी केली, झोडीत नेलं त्या बाईले. लय येले माय बाई. आमच्या गावासारखे तर पेशंट लोकांचे येले नाही झाले माय बाई. ह्या बाय खेड्यापाड्यानं अजूनही काही सोय नाही व बाई रस्ते गिस्त्याची. इकडे शहर आहे नसत्याच्या कोणत्या मेट्रो पाहून घ्या. खेड्यापाड्यानं रस्ते नाहीत व साधे. बाय तीन बाईले रस्त्यात बाय पण होऊन राहिलं तर दवाखान्याला पोचायची सोय नाही. काय करत माय म्हणून तू सांगलं गोट तुले. अशी झाली त्या पैची गट. बरं तो काढ तरी तसा होता बाई. आम्ही संग होतो ना तिच्या. माणसं होते उचलेली तिले जसो बाई बे आलतो संग. आता मी बी होती संग. मग पाहू आता बाईची जात लागत नाही संग. बाई रस्त्यातच बाई तीन झाली ना माहिती सांग माय बाई. तसेच मग कपडे धरले काय बाई. तो ताल ना पुसल्या जात माणसं तिकडे चालले गेले. अन बाई रस्त्यात डबर आणि पाय माती गाटा गाट्याचाच रस्ता. रस्ताच नाही ना मग असं कच्चा रस्ता. पाणी आलं सारं ते चिखलच चिखल. काय येले पुसत तुले. अरे असं पट्ट साजरं निघालो पोरग. माहिती मोठं साहेब आहे ना. हो सरकारी नोकरीवर आहे की पोरग आता सांग. त्याला आला की आताही होती ना तर भेट झाली माहितीची. त्याची बायको तो मॉडर्न आहे व लय स्टँडर्ड आहे. हो ती शिकेल आहे ना माय बाय. नोकरीवाल्याची बायको काय बोल लागते. मस्त बाई पोरग निघालं. मी तर म्हणलं त्याला म्हणलं अरे तुझा जन्म तसा झाला म्हटलं रे की काय सांगू. मीच केला म्हणलं तुझा जन्म. डॉक्टरी नव्हता म्हणलं मॅच हातचा तोला जन्म आहे. हसते अजून. हो म्हणते मोठी माय म्हणते तू मले. हो का? आता झाला की नाही पण गावले रस्ता आहे आपल्या. आम्ही आलो तो होता की नाही. हो झाला ना. ओ माय बाई तुम्ही आले त्या वक्ती तुला साजरा होता. आता तो अजून फुटला हो माय बाई. गड्डे गड्डेच आहेत बाई. हा आता राजकुमारच्या संग आलती की नाही मी तर त्याला म्हणलं बापा या रस्त्यानं गाडी गिडी जरशी शांत त्यांनी चालवत जाय रे. पोराची जात बाई कसं होईर राहते. म्हणलं गाडी गिडी जरशी आरामशी चालत जाय म्हणलं बापा. पाय हा बाय रस्ता कमी गड्डेच जास्त. अहो ते रेतीचे टर्क गेले आमच्या गावातून तर टर्काईनं तर लस रस्ता खराब झाला बाई. तू पाहुणे लागे मोहिनी ते आलते माझ्या घरी तावती मस्त होता काय की नाही. नया नयात झालता ना. काच सारं भ्रष्टाचार आहे. सांग 2-4 वर्षात रस्ते खराब होतात काय म्हणतो. हो आई ते तर आहेच म्हणा बाई. आई तू जशी गोष्टी सांगून राहील तर मलाही भीती वाटते. नाही आमच्या गावात रस्ता आहे. आमच्या गावात तर चांगला रोड आहे. सगळंच आहे आमच्या गावात. म्हणजे आमच्या वेटाळ्यातच गाडी आहे ना. हो मला चुलत काकाच येतात समजा ते असे वाड्यातले. त्याच्या घरीच गाडी आहे. नाही हो बाई आता तरी गावले पुढे आले लय सोयी झाल्या आता. जुन्या काळातली गोट सांगितली मी तुले. तुले बाबा काय माय बाई तुले काय हे होतात काय. गाडी गिडीवाल्या संग बोलूनच ठेवतील सारच करून ठेवतील. कोणाची तुला वाड्यातलीच आहे का जशी ती गाडी आहे म्हणतो कोणती. तो बाबा नाही गाडी घेऊन घ्यायला पुरते. पैसा आहे सारा आहे माहिती त्याच्या जो का पैशाची निपूर आहे. पैसा आहे पण आता ती बाबाला चालवताही नाही येत ना बाई. आता गाडी घेऊन काय करणार आहेत. हो त्याला घरी ती लाईनी गाडी आहे नाही 2 चाकी. हो ते गाडी आहे बाबाजवळ. चाल ना बाई खाली मच्छर रस्ती कुठलं बसता आता. पाहुणेला कोण उशीर झाला बाई आले. आई त्याची मीटिंग होती आज तर ते आधी सांगितलंच होतं त्यांनी की उशीर होईल म्हणून. असं का? असं मग तू जेवली बाई बाई का तशीच उपाशी. जेवून घेत जा आता ना पाहुण्याची वाटी वीट पाहा लागत. पराची दिवशी बसली तू वाट पाहिला तर माणूस तिकून खाऊन आला. माणसाच्या कुठे नांदी लागाव का.
अशा वेळेस अशा वेळेस नाही ते मग पुढे मग बसा वाट पाहत मग काही फरक नाही पडत. आता नाही, आता आपल्या जीवाची काळजी घ्या. आपल्या बरोबर आपल्या पोटातलाही आपलं वाट पाहते अन्नाची, मग त्याला भूक लागते. वेळेवर जेवलं पाहिजे. या माणसाला काय असते, 17 नवरे नेक नवरे गेले तिकडे की याच्या संग चहा पिऊ दे, त्याच्या संग हॉटेलीत काही खाऊ दे. याची मीटिंग आहे आणि धमक्याची आहे. ते तुमच्या घरी तर माहिती कॉफी याची कॉफीच झाली 5 खेप पण कॉफीच झाली 4 खेप. तीच माहिती माणसाचं चालते. कुठे वाट पाहत बसतं. आता ही मीटिंग आहे म्हणतात तर का ते काय उपाशी आहेत का तिकडे? ते मीटिंगीत काही ना काही असतेच माय, नाश्ता पाणी असते ना, नाश्ता पाणी. हो ते क्लायंट आई दुरून दुरून आले की मग त्यांना नाश्ता चहा द्यावच लागते. हो ना, मग असते तर मग हे बी खातातच किती. मग काही नाही, तू जेवून घे. जेवली का नाही तू? चल नाही तर जेवून घे. मी जेवली, मग आज जेवली मी. तू कोण नाही जेवली आज? काही मला भूक नव्हती बाई. मग भूक नसली जेवलं की नाही मग रातभर झोपा लागत नाही. या कळावर त्या कळावर, त्या कळावर या कळावर. पचत नाही ना बाई, आता वयानुसार पचत नाही. माय पाय उलशी अर्धी पोळी जरी शिल्लक झाली ना तर जाणवते ते आता. त्याच्यापेक्षा न जेवलेलं बरं. काय हो आई, मग दूध कोण नाही घेतलं? ते दूध तर होतं फ्रीजमध्ये. काय नाही घेतलं. काय आलं बाबा रोजच्या रोज दूध दूध. लेकरं पेतात आता दूध, आपण त्याच्यामध्ये दूध प्या साजरे लागते का? आणि मला काही गरज आहे दुधाची? लेकरं वगैरे कसं आता दूध पेतात हे करतात, लेकरायला पाहिजे. मग पहिली पाहिजे मला दूध घेत. मग की राहतो, चाल तू खाली झोप बरं. आपच येतात पाहुणे, मी राहतो जागी. नाहीतर मला तशी झोप नाही लागत. ते हालातच टाकतो सात्री, मग तशीच निसतो. पाहुणे आले की मग मला बरोबर आवाज येते. जाय तू तर खोलीत झोपून राह. मी उघडतो दरवाजा पाहुणे आले की. चल कुठलं बस माया वदरी वदरी बसणं बराबर नाही जास्त वेळ. चल मग खाली आपण, तू निजून राह. मी बरोबर पाहुणे आले की उघडतो दरवाजा. जेवायचं असलं तर वाढून देतो त्याला.